हाय नमस्कार. माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींना आजचा दिवस खूप आनंदाचा जावो. कधी कधी ना काहीच करावंसं वाटत नाही. म्हणजे इतकी सगळी कामं घरातली समोर दिसत असतात तरीसुद्धा काही करायची इच्छाच नसते. उगाचच एक मरगळ आलेली असते. जेव्हा मूड चांगला असतो ना तेव्हा हीच कामं आपण किती पटापट करून टाकतो ना. पण कधी नाही करावंसं वाटत तेव्हा हीच कामं आता करू मग करू असं करत पुढे ढकलली जातात. आणि त्यातून या थंडीने तर सगळं रुटीनच बदलून गेलंय. मागच्या आठवड्यातला आहे हा व्हिडिओ. इतकी भयंकर थंडी होती ना आणि त्यामध्ये सर्दी कणकणी म्हणजे काय विचारूच नका. दिवसभर हे असं स्वेटर कानटोपी घालून बसावं लागत होतं. आणि थंडी एवढी की वॉकिंगला तर काय जायची सोयच नाही. सगळं रुटीन आहे ना पूर्ण बदलून गेलेलं. आणि एकदा आपलं सेट झालेलं रुटीन असतं ना त्यामध्ये खंड पडला ना की मग पुन्हा व्यवस्थित रुटीन सुरू करण्यासाठी खूप मोटिवेशनची गरज असते. कारण आपलं मन असतं ना म्हणजे आपण वाईट सवयी नेहमी पटकन कॅप्चर करतो आणि चांगल्या सवयी लावण्यासाठी वेळ द्यावा लागतो. म्हणजे आळस कंटाळा येतो, मग नको हे काम करायला असं वाटलं की आपण पटकन त्याची आज्ञा पाळतो मनाची. करू नंतर असं म्हणून काम पुढे ढकलून देतो. पण तेच जर काम करायचं असेल ना तर खूप मोटिवेशनची गरज असते. स्वतःला मोटिवेट करावं लागतं की नाही नाही हे काम आत्ताच करायचं आहे, उठ आत्ताच करायचं आहे. आणि जर पुढे काही ध्येयच नसेल ना की हे काम आत्ता करून पुढे काय करायचं आहे तर मग ते काम होतच नाही. म्हणून ना काहीतरी पण आपलं मोटिव्ह असलं पाहिजे. म्हणजे बघा जेव्हा कधी आपल्याला कामासाठी बाहेर जायचं असतं तेव्हा आपण सकाळी सकाळीच कशी सगळी कामं आवरून ठेवतो ना. किंवा ट्रिपला वगैरे जायचं असेल तर कसं काय सकाळी लवकर उठतो. त्याचं कारण म्हणजे रात्रीच आपण आपल्या मनाला आज्ञा दिलेली असते. तर हा सगळा ना मनाचा खेळ असतो. म्हणजे बघा कधीतरी बरं नसतं आपल्याला आणि काहीच काम करावंसं वाटत नाही, नुसतं पडून असतो आपण. पण जर कुठे बाहेर जायचा प्लॅन झाला, आपल्या आवडत्या प्रोग्रामला जायचं असलं किंवा शॉपिंगला जायचं असलं की कसं लगेच फ्रेश वाटतं. खरं तर बरं जरी नसलं ना तरी आपली मनाची ती इच्छा असते की ती गोष्ट करायची असते म्हणून आपण पटकन फ्रेश झालेलो असतो. आणि माझं पण आज असंच झालं आहे. म्हणजे संध्याकाळी एका प्रोग्रामला जायचं आहे. द फोक आख्यान हा प्रोग्राम आहे. त्याची तिकीटं आधीच काढलेली आणि मी इतकी एक्सायटेड होते ना हा प्रोग्राम बघण्यासाठी. म्हणजे जेव्हा पुणे, कोल्हापूरला वगैरे होता ना तर मला असं वाटायचं की कधी एकदा हा प्रोग्राम इथे येईल. मला हे असे लाईव्ह प्रोग्राम बघायला खूप आवडतात. मागच्या वेळेलासुद्धा स्पृहा जोशीचा, त्याच्यानंतर आयुष्यावर बोलू काही, हे कार्यक्रम बघायला मी गेलेले. आणि हा कार्यक्रम लोककलेवर आधारित आहे, तुम्हाला माहितीसुद्धा असेल. आणि तो बघायची मला प्रचंड इच्छा होती. म्हणजे जेव्हा पुण्याला, कोल्हापूरला याचे शो असायचे ना तेव्हा असं वाटायचं कधी इकडे येईल. आणि नेमकी तिकीटं काढली आणि मी पडले आजारी. आजारी म्हणजे सर्दी कणकणी होती तरीसुद्धा तुम्हाला तर माहितीच आहे, अनुभव असेलच की कणकणी असली साधी तरीसुद्धा आपले एक 4-5 दिवस तरी जातातच त्याच्यात. काही काम सुचत नाही. मला सुद्धा तसंच झालेलं. तरीसुद्धा मी ठरवलं की नाही आता एवढी तिकीटं काढलेत तर काही करून या प्रोग्रामला जायचंच. तर म्हटलं नाही आज आपल्याला ना फ्रेश वाटलंच पाहिजे आहे संध्याकाळी या प्रोग्रामला जायचं तर. आणि मग उठले म्हटलं संध्याकाळचा स्वयंपाक आधी बनवून ठेवूयात. तर तोच बनवते आहे. अगदी साधा सोपा पटकन होईल असा होता. पण ही थोडीशी भाजी आहे ना तांदळीची, ती थोडीशी शिल्लक होती म्हणून म्हटलं करून टाकूयात. मला खूप आवडते. आणि बरं नसलं ना तरी घरचंच खायचं हा माझा अट्टाहास असतो. कदाचित चुकीचासुद्धा असेल पण मला ते बाहेरचं खाणं फारसं काही आवडत नाही. आणि हे साधंच जेवण असतं ना ते मला खूप आवडतं. आणि पालेभाज्या, भाकरी हे तर माझं आवडतं. आणि तांदळीची भाजी तर माझी खूप प्रिय. आणि झाली बघा, थोडीशीच झाली, थोडीशीच होती म्हणून करून टाकली. आणि स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर म्हटलं आवरूयात आता व्यवस्थित. कारण की आपण थोडंसं आवरलं ना की आपल्याला फ्रेश वाटतं आणि तसेच बसून राहिलं ना मग अजूनच कंटाळवाणं वाटतं. आणि खरं सांगू का नेमके याच आठवड्यात एवढे सगळे प्रोग्राम होते. म्हणजे आमच्या इथे कृषी प्रदर्शन होतं. व्हिडिओ शेअर केलेला तुमच्याशी, पण तो तुम्ही पूर्ण नाही बघितला आहे. तर पुढे मी तिथून काय शॉपिंग केली हे दाखवणारच आहे तुम्हाला. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर आता तयार झाली आहे. आजकाल ना या मेकअपच्या प्रोडक्टने एक बरं केलं आहे. म्हणजे जरी आपल्याला फ्रेश वाटत नसलं तरी हे लावल्यानंतर थोडासा चेहरा फ्रेश वाटतं. म्हणजे मी CC क्रीम लावली आहे पण तेवढ्यामुळे सुद्धा आपल्याला खूप फ्रेश वाटतं. चला 7:30चा प्रोग्राम आहे. आणि ह्यांना ऑफिसमधून यायला उशीर होणार होता त्यामुळे ते उशिरा येणार होते. तर मैत्रिणीसोबतच निघाले. आणि त्या दिवशी इतकी ट्रॅफिक होती की पोहोचेपर्यंत आम्हाला जवळजवळ 8 वाजले. आणि या महिन्यात तर खूप सारे कार्यक्रम आहेत इथे. सौभद्र नाटक दिसतंय. सगळेच काही नाही बघत पण काही थोडेफार अगदीच खूप आवडीचे असतात ना ते बघायला मात्र मी नक्की येते. तर ही आहे प्रांजल. आम्ही दोघी आलो आहेत. तिकीटं घेतली. ऑलरेडी सुरू झालेला प्रोग्राम.
आणि ही लोककला सादर करणारी सगळी यंग मुलं आहेत. काय त्यांच्या एनर्जीला बोलावं. खरंच खूप सुंदर प्रोग्राम आहे. एक नंबर. बघितलंत ना, खूप सुंदर प्रोग्राम होता. पण एवढी थंडी वाजत होती ना, मी स्वेटर घेऊन आलेली म्हणून बरं झालं. इथं प्रोग्राम बघेपर्यंत काही नाही वाटलं, पण AC हॉल होता त्याच्यामुळं घरी गेल्यानंतर सर्दीचा अजूनच त्रास झाला. चला, यायला उशीर झाला त्याच्यामुळे मग काय पुढचं शूट केलं नाही. हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. दुसऱ्या दिवशी रात्री मग इथे कृषी प्रदर्शन होतं, तिथं गेलेलो आणि कृषी प्रदर्शनामध्ये काही शॉपिंग केलेली ती म्हटलं चला याच व्हिडिओमध्ये शेअर करूयात. संक्रांतीसाठी ब्लॅक साडी नेसतात, पण आमच्याकडे ना शक्यतो नाही घातली जाते ब्लॅक साडी. म्हणजे एकदाच घातली जाते आणि परत वर्षभर तशीच पडून राहते, म्हणून मी एवढी वर्ष घेतलीच नव्हती. तर आता म्हटलं घेऊयात. आणि जास्ती किमतीची नाही आहे, फक्त 500चीच आहे. आणि त्यासोबत ह्या ज्या हेअर ॲसेसरीज आहेत ना, तर त्या मात्र मला घ्यायच्या होत्या. मी फ्लिपकार्टवरती बघून ठेवलेल्या, पण तोपर्यंत हे प्रदर्शन आलं. म्हटलं चला इथेच घेऊन टाकूयात. आणि आणि किमतीसुद्धा ऑनलाईनला जशा आहेत तशाच होत्या. चंद्रकोर असलेली प्रत्येक गोष्ट किती सुंदर वाटते ना. खरं तर हेअरस्टाईल करणं होतच नाही. म्हणजे मी तरी तो मेसी बनच लावते, पण त्याच्यामध्ये सुद्धा हे छान दिसेल असं वाटलं म्हणून मी घेतलं. आणि त्याच्यासोबत ह्या बाजूला लावण्यासाठी छोटे छोटे चंद्रकोर होत्या. किती वेगवेगळ्या प्रकारची ज्वेलरी आली आहे ना सध्या. पण ही जे छोटे चंद्रकोर आहेत ना, तर ते घेताना आत्ता मी बघते आहे तुमच्यासमोरच आता हे उघडलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे जरा जास्ती याची त्याचे काय ते क्लिप्स आहेत ते जास्ती मोठे आहेत. म्हणजे फक्त खोचण्यासाठी छोटे छोटे असतात तरी चालल्या असत्या. पण हे किती लांब लचक आहेत. आता ह्या कशा बसवायच्या काय माहिती. पण ठीक आहे म्हटलं असू देत काहीतरी करता येईल. पण बघता क्षणीच आवडतात नाही या गोष्टी. आणि या प्रदर्शनामध्ये ज्वेलरीचे आणि साड्यांचे खूप सारे स्टॉल होते, बचत गटांचे होते. तर ते मी मागच्या व्हिडिओत तुमच्यात शेअर केलेलं, पण बहुतेक तो तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितलेला नाही आहे. त्यामुळं प्रदर्शनामध्ये पुढे पण काही ॲक्टिव्हिटी होत्या छान छान, तर त्यासुद्धा तुम्ही बघितलेल्या नाही आहेत असं वाटतंय. नसेल बघितलं तर पुन्हा एकदा बघा. आणि ही एक नथ घेतली, खूप आवडली मला. प्रेसची नथ आहे. खरंच खूप सुंदर सुंदर नथी होत्या तिथे. आपण बाकीच्या गोष्टी पटकन चूज करू शकतो, पण नथ घेताना जरा विचार करायला लागतो. ती आपल्याला सूट होईल का कशी वगैरे असं बघून घ्यावं लागतं. तिथं काही मी ट्राय करून नाही बघितली, पण ती आवडली तीच घेऊन टाकली. त्याच्यानंतर कधी पारंपरिक लूक करायचा असतो ना, तर त्यासाठी कानातल्या कुड्या असतात त्या आणि गळ्याबरोबरचं जे जास्ती काळे मणी असतात ना, तर तसं छोटं मंगळसूत्र असतं, तर ते पण घेतलं इथून. आणि अजून एक नथ आवडली तर तीसुद्धा घेतली. तर अशी छोटी छोटी शॉपिंग तिथून केलेली आहे की जी आपण ऑनलाईन बघत असतो. कारण बाजारात जाऊन या अशा गोष्टी शोधायच्या म्हणजे ना नको वाटतं. खूप सारा वेळ पण जातो आणि कुठल्या दुकानात या मिळतात ते पण माहिती नसतं. त्याच्यामुळे ऑनलाईन घ्यायला बरं वाटतं. पण असं जेव्हा एखादं प्रदर्शन असतं तेव्हा एकाच ठिकाणी गेलं की बऱ्यापैकी वस्तू ह्या मिळून जातात. आणि कुठेतरी फिरून आलं की आपल्याला स्वतःलासुद्धा खूप फ्रेश वाटतं. तर अशी ही छोटीशी शॉपिंग आणि किचनसाठी केलेली ही छोटीशी शॉपिंग बरेच दिवसापासून केलेली. ही स्मार्ट बाजारमधून आणलेली बादली एकदम क्यूट अशी आहे. दाल फ्राय किंवा मिसळ सर्व करण्यासाठी यूज होऊ शकते. स्मार्ट बाजारमध्ये फक्त 200 रुपयांना मिळाली. आणि हे दही लावण्यासाठी एक छोटंसं भांडं घेतलं. खरं तर मातीचं भांडं बघत होते, पण मातीचं भांडं एका ठिकाणी मी बघितलं खूप महाग होतं, 200 रुपयांना होतं. मग हे घेतलं. अजून तरी थंडीच आहे, पण दही लावण्यासाठी असं काही असलं तर थोड्या दिवसांनी उन्हाळा सुरू होईलच, तर त्यासाठी घेतलं. आणि हा मसाल्याचा डबा खूप दिवसांपासून घेतलेला, अजून ओपनच केला नव्हता. वरती ग्लास आहे त्याच्यामुळे आतमध्ये काय मसाले आहेत ते समजतं पटकन आणि दिसायलाही खूप छान दिसतं. आणि याची क्वालिटीसुद्धा खूप छान आहे. याच्याबरोबर एक चमचा मिळाला आहे, पण याच्या आतल्या ज्या वाट्या आहेत तर त्याची क्वालिटी खरंच खूप चांगली आहे. 7 वाट्या आहेत त्याच्यामध्ये. किचनमध्ये छोटंसं काहीतरी आपण नवीन घेतलं तरी किती आनंद होतो ना आपल्याला. तर अशी ही छोटीशी खरेदी किचनसाठी आणि माझ्या स्वतःसाठी केलेली. व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आणि तर जाता जाता नेहमीप्रमाणे लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा.